असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर मेन्स एक्झाम 2020 साठी आपण जे काही प्रिपरेशन लेक्चर आपण चालू करतोय त्याच्यामध्ये हे फर्स्ट लेक्चर आहे. ओके, तर ह्या फर्स्ट लेक्चर मध्ये याच्या आधी मी एक एक्झॅक्टली एक्झामचा पॅटर्न कसा असेल, प्रिपरेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे लेक्चर मी बनवलं होतं. ओके, तर आज आपण डायरेक्टली आता सब्जेक्ट स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, तर टोटली जे काही एएमयू एक्झाम मेन्स एक्झाम 2020 मध्ये जे टोटल सब्जेक्ट आहेत 6 सब्जेक्ट, पार्ट 1 आणि पार्ट 2. ओके, पार्ट ए आणि पार्ट बी. इथे आपण पार्ट ए आणि पार्ट बी कम्प्लीट करणार आहे, पार्ट सी आपण घेणार नाहीये. तर पार्ट ए मध्ये जे काही 6 सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये जो फर्स्ट सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, तो आजपासून इथे स्टार्ट करणार आहे. तर ह्या एक्झामचा मेन मोटिव्ह हाच असेल की जे पिक पॉइंट आहेत. ओके, की जे पिक पॉइंट आहेत. ओके, मी परत एकदा सांगतो, हे एक्झाम आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल फक्त 15 लेक्चर मध्ये कम्प्लीट करणार आहे. ठीक आहे, आणि ते 15 लेक्चर इज सफिशियंट टू ऑब्टेन 15 मार्क इन फायनल एक्झाम. ओके, तर फक्त पिक पॉइंट वरती इथे फोकस दिला जाईल. जे इम्पॉर्टंट कलेक्शन आहे, फॉर्म्युला कलेक्शन, इम्पॉर्टंट कन्सेप्ट, ह्याच्यावरती इथे आपण भर देणार आहे आणि ते पॉइंट आपण इथे कव्हर करणार आहे. ओके, अँड दिस 15 लेक्चर इज सफिशियंट टू ऑब्टेन 15 क्वेश्चन इन फायनल एक्झाम. ओके, आणि तुम्हाला इथे 30 आउट ऑफ 30 मार्क्स स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये मिळू शकतात. ठीक आहे, तर मी स्वतः 2017 मध्ये माझा जो एएमयूचा रँक आहे तो 326 रँक आहे. ओके, गेली 8 वर्ष झाली मी कराडमध्ये पाटील इंजिनिअरिंग अकॅडमी या नावाने अकॅडमी चालवतोय आणि हे जे सब्जेक्ट आहेत हे मोर दॅन 10 टाइम्स मी टीच केलेले आहेत. ओके, 1000 पेक्षा जास्त स्टुडंटला इथे मी टीच केलेलं आहे. तर हा जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्या बरोबर ह्या पिरियडमध्ये, ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये शेअर करणार आहे. ओके, आपलं कराडमध्ये ही प्रीच्या बॅचेस होत्या पण आपण मेन्स बॅचेस घेऊ शकलो नाही कारण की हा लॉकडाऊनमुळे. तर आपल्या क्लासच्या मुलांना ऍज वेल एज जे मुलं एएमयू ऍस्पिरंट आहेत त्यांनाही या लेक्चरचा उपयोग होईल. ठीक आहे, तर आपण इथे फर्स्ट स्टार्ट करणार आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. Okay, strength of material means strength is ability of material to resist deformation under the action of external load. Okay, strength means काय असणार आहे? Strength is the ability of material. It is ability of material to resist It is the ability of material to resist deformation under the action of external load. Okay, it is the ability of material to resist deformation under the action of एक्सटर्नल लोड. ओके, तर ह्या पार्ट मध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मी सांगेल की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि अप्लाइड मेकॅनिक्स मधला फरक काय होता. ठीक आहे, स्टुडंट ज्यावेळेस तुम्ही बीई ला असाल किंवा डिप्लोमा करत असाल त्यावेळेस तुम्ही फर्स्ट सब्जेक्ट स्टडी केला तो अप्लाइड मेकॅनिक्स स्टडी केला. ठीक आहे, अप्लाइड मेकॅनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये फरक काय? अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये वी अज्युम दॅट बॉडी इज ए रिजिड बॉडी. ओके, व्हॉट इज मीन बाय रिजिड बॉडी? रिजिड बॉडी कशाला म्हणतात? ठीक आहे, तर इथे देर आर 3 टाइप्स ऑफ बॉडी. टाइप्स ऑफ बॉडी, फर्स्ट रिजिड बॉडी, सेकंड है इलास्टिक बॉडी एंड थर्ड है प्लास्टिक बॉडी. ओके, रिजिड बॉडी कशाला म्हणलं जातं? तर रिजिड बॉडी डज नॉट चेंज इट्स शेप
अँड साईज इवन आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल लोड. ओके, बॉडीवरती जरी एक्सटर्नल लोड अप्लाइड झाला तरी बॉडीची साईज आणि शेप तिथे चेंज होणार नाही. अशा टाईपच्या बॉडीलाच काय म्हणलं जातं, रिजिड बॉडी. ओके, पण रिअल लाईफ मध्ये अशी कुठली बॉडी नाहीये की कुठल्याही बॉडीवरती तुम्ही जर फोर्स अप्लाइड केला तर ती मायक्रो किंवा सम डिफॉर्मेशन तिथे प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. सेकंड आहे इलास्टिक बॉडी. इलास्टिक बॉडी मध्ये कशाला म्हणलं जातं, इफ फोर्स इज अप्लाइड ऑन ए बॉडी इट गेट डिफॉर्म बट डज नॉट रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप व्हेन फोर्स इज रिमूव्ह. दॅट टाइप ऑफ बॉडी इज कॉल्ड एज इलास्टिक बॉडी. अँड प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी कशाला म्हणलं जाईल, force is applied on a body it get deformed but does not return to its original shape when force is removed. That type of body is called as plastic body. Okay, तर याच्यामध्ये इथे रिजिड बॉडी, इलास्टिक बॉडी अँड प्लास्टिक बॉडी. स्ट्रेंथ. ओके, तर मी आता इथे सांगितल्याप्रमाणे अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं, बॉडी इज अ रिजिड बॉडी. मग जर बॉडी रिजिड असेल तर रिजिडचे जे काही डेफिनेशन, बॉडीची साईज आणि शेप तिथे चेंज नाही होणार. त्याच्यामुळे इथे आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन हे पॅरामीटर स्टडी करायची गरज नाहीये. पण ज्यावेळेस इथे आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आलो, ओके, अनालिसिस ऑफ मटेरियल मध्ये आलो, तर त्यावेळेस फर्स्ट अजम्पशन आपण केलं बॉडी इज अ इलास्टिक बॉडी. आणि इलास्टिक बॉडीच्या डेफिनेशन नुसार बॉडी काय होते, डिफॉर्म होते. ठीक आहे, तर इथे बॉडी डिफॉर्म होते. त्याच्यामुळे इथे काय होणार आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेन हे पॅरामीटर आपल्याला इथे कन्सिडर करून ते फाइंड आउट करायचे. ओके, तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय फाइंड आउट करायचंय, स्ट्रेस, स्ट्रेन, ओके, अँड रिलेटेड टर्म्स. ओके, तर आपण इथे पुढे बघूया. ओके, दिस इज द स्ट्रेंथ डेफिनेशन. नेक्स्ट पॅरामीटर इथे बघूया, स्ट्रेस. ओके, मी फक्त इथे पीक पॉइंट वरती फोकस करतोय. ठीक आहे, इन डिटेल मध्ये जसं आपले लेक्चर होत आहेत युनिव्हर्सिटीमध्ये आपण खूप डिटेल मध्ये जातो, त्या पद्धतीने त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. पण आपल्याकडे इथे ड्युरेशन कमी असल्यामुळे 15 लेक्चर मध्ये आपल्याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल कव्हर करायचं आहे. आणि आरटीओ एक्झाम साठीही तुम्हाला इकडे जर तुम्ही 2017चे पेपर बघितले, 2013चे पेपर बघितले, 11चा पेपर बघितला, तर तुम्हाला लक्षात येईल की फक्त पीक पॉइंट, ओके, जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्याच्यावरतीच क्वेश्चन सेट केलेत आणि त्या रिलेटेडच क्वेश्चन इथे विचारलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे आपण इन डिटेल मध्ये जाणार नाही. आय थिंक मलाही 2017 मध्ये 15 आउट ऑफ 15 मार्क होते स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये. तर हे जे लेक्चर आहेत ते सफिशियंट आहेत. ह्या टाईपनं आपण गेलं तर ते सफिशियंट आहे. ओके, एक्स्ट्रा करायची मला तर वाटत नाही की गरज आहे. मी सगळे जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे, स्ट्रेस आणि सेकंड आहे ते प्रेशर. स्ट्रेस आणि प्रेशर. ओके, स्ट्रेस आणि प्रेशर मधला फरक काय येते, तर स्ट्रेस कशाला म्हणतो आपण इथे, स्ट्रेस इट इज अ रेशो ऑफ रेजिस्टिव्ह फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. ओके, आणि प्रेशर कशाला म्हणतो आपण इथे, प्रेशर इट इज अ रेशो ऑफ applied force per unit cross section area. ओके, स्ट्रेस कशाला म्हणतोय आपण इथे, इट इज अ रेशो ऑफ रेजिस्टिव्ह फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. प्रेशर कशाला म्हणतो, इट इज अ रेशो ऑफ अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. ओके, मग इथे रेजिस्टिव्ह फोर्स कोण असतो आणि अप्लाइड फोर्स कोण असतो, इकडे लक्ष द्या. सपोज दिस इज द बॉडी. ओके, त्या बॉडीवरती इथे फोर्स आहे. तर हा बॉडीचा जर मी इथे बरोबर सेंटरला किंवा कुठे एक सेक्शन कट केला तर ह्या बॉडीमध्ये एक जो रेजिस्टिव्ह फोर्स असणार आहे तो असणार आहे आर, आणि हा एफ इंडिकेट करेल अप्लाइड फोर्स. ओके, अप्लाइड फोर्स. तर स्ट्रेस म्हणजे काय असणार आहे, आपण स्ट्रेसला सिग्माने इंडिकेट करतो. स्ट्रेस म्हणजे कोण असणार आहे, आर अपॉन ए. ओके, पण इथे
इथे आपण परत अजून डिटेलमध्ये जाणार आहे, हे फक्त आपण जस्ट हे करूया स्ट्रेस. ओके, आणि प्रेशर म्हणजे कोण असतं इकडे, बॉडीवरती जो अप्लाइड फोर्स आहे, जो एक्सटर्नल फोर्स आहे. ओके, हा रेजिस्टिव्ह फोर्स म्हणजे बॉडीचा इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्स आहे, आणि हा जो असणार आहे तो अप्लाइड फोर्स. मग अप्लाइड फोर्स जे प्रेशर असणार आहे ते असणार आहे अप्लाइड फोर्स डिवायडेड बाय एरिया. ओके, तर मला एवढं ह्याच्यामधून क्लिअर करायचं होतं की स्ट्रेस आणि प्रेशर मधला फरक काय. ठीक आहे, स्ट्रेस मध्ये रेजिस्टिव्ह फोर्स बॉडीचा इंटरनल पार्ट कडे आपण वळणार आहे. प्रेशर हे आपण काय करणार आहे, अप्लाइड फोर्स. ओके, आपण इथे रिअल लाईफ मध्ये म्हणतो माझ्यावरती खूप स्ट्रेस आलाय. ठीक आहे, स्ट्रेस आलाय म्हणजे इंटरनली स्ट्रेस आलाय. ठीक आहे, आणि प्रेशर म्हणजे काय, माझ्यावरती खूप आज प्रेशर आहे, किंवा फायनल इयरचे स्टुडंट म्हणतात की जे फायनल इयरचा प्रोजेक्ट आहे त्याचं माझ्यावरती खूप प्रेशर आहे. ठीक आहे, प्रेशर हा कसा आहे, एक्सटर्नल पार्ट आहे, आणि स्ट्रेस हा कसा आहे, इंटरनल पार्ट आहे, तो आतून येणार आहे. ठीक आहे, तर सेम मटेरियलच्या बाबतीत पण असं असेल की स्ट्रेस हा कसा असणार आहे, रेजिस्टिव्ह फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन ऑफ एरिया, आणि प्रेशर कसा असणार आहे, फोर्स डिवायडेड बाय एरिया. ओके, आणि ह्याच्यामधून आपण हे पार्ट कव्हर करणार आहे. तर आपण आता डिटेलमध्ये जाऊया स्ट्रेस मध्ये. ओके, तर आय होप की सगळ्यांना लक्षात आलं असेल. परत एकदा सांगतो, स्ट्रेस कसा असणार आहे, रेजिस्टिव्ह अपॉन एरिया, प्रेशर अप्लाइड फोर्स अपॉन एक्सटर्नल फोर्स अपॉन एरिया. ओके, पुढे आपण जाऊया. नेक्स्ट जे स्ट्रेस आहे, स्ट्रेस आत्ताच आपण बघितलं रेजिस्टिव्ह फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन ऑफ एरिया. स्ट्रेस मध्ये पहिला जो स्ट्रेस असतो तो इंजिनिअरिंग स्ट्रेस, आणि जो सेकंड असतो तो ऍक्च्युअल स्ट्रेस. ओके, आता स्ट्रेस इंजिनिअरिंग स्ट्रेस आणि ऍक्च्युअल स्ट्रेस मध्ये फरक काय. ओके, इंजिनिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय येते, इंजिनिअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू, आता मी एक फिगर वरून इथे सांगतो, इकडे लक्ष द्या. सपोज ही एक बॉडी आहे. ओके, व्यवस्थित लक्ष द्या तरच तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे, सपोज ही एक बॉडी, या बॉडीवरती इथे एक अप्लाइड फोर्स. ओके, बॉडीवरती ज्यावेळेस अप्लाइड फोर्स ऍक्ट होईल, ओके, बॉडीवरती अप्लाइड फोर्स ऍक्ट होईल, त्याच बॉडीचं काय होणार आहे, इथे एलॉंगेशन होणार. ठीक आहे, कन्सिडर करा हे रबर आहे. ओके, कन्सिडर करा काय हे रबर आहे. रबरवरती जर तुम्ही एखादा फोर्स अप्लाइड केला तर मला एक सांगा की इनिशियल कंडिशनला स्ट्रेस ऍक्ट होईल का परत ऍक्ट होईल आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. तर करेक्ट आहे, कधी अप्लाइड होणार आहे ते आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. ज्यावेळेस बॉडी एलॉंगेशन मध्ये जाईल त्यावेळेस तिथे काय होणार आहे, स्ट्रेस ऍक्ट होणार आहे. पण इथे इंजिनिअरिंग स्ट्रेस मध्ये तुम्ही जे इंजिनिअरिंग मध्ये जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये जो डायमीटर घेतला होता, सपोज एखादी बॉडी असेल, ए सर्क्युलर 50 mm diameter of a body subjected to 50 kN of load, find stress, असा एक क्वेश्चन सपोज सिंपल आपण बघितला तर आपण काय करतो रे, 50 mm जे काही आपल्याला इनिशियली दिलंय 50 mm डायमीटर तेच आपण घेतो. तसंच इथे फोर्स पण सेम तोच घेतो आणि त्याच्यावरून स्ट्रेस फाइंड आउट करतो. पण इथे रिअल लाईफ मध्ये स्ट्रेस कुठे ऍक्ट झालाय, सेकंड कंडिशनला. ठीक आहे, तर म्हणजे ऍक्च्युअल स्ट्रेस मध्ये परत इथे एक इम्पॉर्टंट आहे की आता मी सांगितलं की स्ट्रेस हा काय असतो, रेजिस्टिव्ह फोर्स, बॉडीमध्ये जो रेजिस्टिव्ह फोर्स आहे डिवायडेड बाय एरिया मध्ये काय असणार आहे, स्ट्रेस असणार आहे. पण इथे इंजिनिअरिंग मध्ये परत आपण काय करतो कन्सिडरेशन की अजम्पशन अप्लाइड फोर्स इज इक्वल टू रेजिस्टिव्ह फोर्स. परत एकदा रिपीट करतो, स्ट्रेस म्हणजे काय होतं, रेजिस्टिव्ह फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन ऑफ एरिया. स्ट्रेस म्हणजे काय होतं, रेजिस्टिव्ह फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन ऑफ एरिया. तर ह्याच्यामध्ये इथे इंजिनिअरिंग स्ट्रेस मध्ये फर्स्ट अजम्पशन काय करतो आपण इथे,
अप्लाइड फोर्स इज इक्वल टू रेजिस्टिव्ह फोर्स. त्याच्यामुळे जो अप्लाइड फोर्स झालाय, फोर्स आहे, तोच फोर्स रेजिस्टिव्ह फोर्स म्हणून कन्सिडर करून आपण स्ट्रेसेस फाइंड आउट करतो. ओके, तर ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग स्ट्रेसमध्ये फोर्स अपॉन एरिया. एरिया कुठला असणार आहे? ओरिजिनल, जो ह्या केसमध्ये आहे तोच घेणार आहे. पण ऍक्च्युअल मध्ये फोर्स अपॉन चेंज इन एरिया, हा एरिया आपण इथे कन्सिडर करणार आहे ऍक्च्युअल मध्ये. ओके, हा बेसिक डिफरन्स आहे इंजिनिअरिंग स्ट्रेस आणि ऍक्च्युअल स्ट्रेस मध्ये. ओके, तर आय होप की सगळ्यांना समजलं असेल. इंजिनिअरिंग मध्ये ओरिजिनल एरिया कन्सिडर करणार आहे. इथे लिहितो ओरिजिनल, ओचं मिनिंग ओरिजिनल, आणि इथे चेंज इन क्रॉस सेक्शन एरिया. ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघूया, स्ट्रेन. स्ट्रेन मध्ये इथे नॉर्मली स्ट्रेन, आधी आपण इथे स्ट्रेनची डेफिनेशन कन्सिडर करूया, परत टाईप बघूया. ओके, स्ट्रेन कशाला म्हणलं जातं? चेंज इन डायमेन्शन. इट इज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. ओके, स्ट्रेन म्हणजे काय असणार आहे? चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. ओके, तर इथे स्ट्रेन्स इट इज अ डायमेन्शनल लेस पॅरामीटर. ओके, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन हे कशाला म्हणलं जातं? स्ट्रेनला. आणि स्ट्रेन डायमेन्शनल लेस पॅरामीटर असते. ठीक आहे, तर नॉर्मली स्ट्रेनचे इथे 3 टाईप पडतात. आपण ते टाईप पण बघायला लगेच पॅरलली. ओके, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. ठीक आहे, तर इथे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन मध्ये लक्ष द्या, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन कशाला म्हणलं जातं? त्यालाच आपण लिनियर पण म्हणतो. ओके, लिनियर स्ट्रेन. आता आपण इथे लिनियर म्हणूया. ठीक आहे, लिनियर. ओके, नॉर्मल लिनियर किंवा लॉन्जिट्युडनल. तर इथे काय डेफिनेशन आहे? चेंज इन लिनियर डायमेन्शन, इट इज द रेशो ऑफ चेंज इन लिनियर डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल लिनियर डायमेन्शन. ओके, तर इथे लिनियर डायमेन्शन काय? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आता लिनियर डायमेन्शन आणि लॅटरल डायमेन्शन मध्ये फरक काय? ठीक आहे, सपोज एक बॉडी कन्सिडर करा. इथे मी बॉडी दाखवतो. त्या बॉडीची लेंथ आहे, हा बॉडीचा क्रॉस सेक्शन आहे, आणि इथे फोर्स अप्लाइड झाला. ठीक आहे, तर इथे फोर्स अप्लाइड झाल्यानंतर इथे ही लेंथ आहे, फोर्स अप्लाइड झाला, डायमीटर आहे. ठीक आहे, बॉडीच्या ऍक्सिस वर, ओके, जे डायमेन्शन ऍक्सिसला पॅरलल असतील त्याला काय म्हणलं जाईल? लॉन्जिट्युडनल डायमेन्शन. मग ऍक्सिसला पॅरलल कोण आहे? लेंथ आहे. ओके, आणि ऍक्सिसला परपेंडिक्युलर जे डायमेन्शन असतील त्याला काय म्हणलं जाईल? लॅटरल डायमेन्शन. मग इट मे बी सर्क्युलर, इट मे बी स्क्वेअर, इट मे बी रेक्टँगल. ओके, तर हे सगळे कुठले आले डायमेन्शन? लॅटरल डायमेन्शन. हे
हा पार्ट जो येतो तो लॅटरल मध्ये येतो. म्हणजे सिम्पली काय लक्षात ठेवा की क्रॉस सेक्शन येतो तो लॅटरल मध्ये येतो आणि ते लॉन्जिट्युडनल मध्ये जे डायमेन्शन येतात लॉन्जिट्युडनल स्ट्रेन मध्ये ते डायमेन्शन कशाचे येतात इथे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन हे डायमेन्शन जे येतात ते आपले लेंथ येते. ओके ठीक आहे कुठलाही पॅरामीटर असेल तर ठीक आहे. हे झालं इलिनियर झालं. तर लॅटरल मध्ये क्रॉस सेक्शन येतात. लॅटरलचं काय लिहिणार डेफिनेशन चेंज इन लॅटरल लॅटरल डायमेन्शन कुठले मग इथे डायमीटर अपॉन डायमीटर. ओके ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन. तर हे लक्षात आलंय सगळ्यांचं. आता इकडे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इथे काय सिंपल आहे चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि यालाच काय म्हणतात इथे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन लॅटरल स्ट्रेन आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ओके तर आय होप की सगळ्यांना लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आपण इथे हे करतोय. ठीक आहे. तर इथे स्ट्रेन म्हणजे काय चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. स्ट्रेन हा डायमेन्शनलेस पॅरामीटर आहे. याचं इंडिकेशन स्मॉल इन होतं. ठीक आहे. स्ट्रेनचे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन लॅटरल स्ट्रेन आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन हे टाइप्स आहेत. ओके आता सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मोस्ट एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन ह्या दोघांचं रिलेशन. ओके या दोघांचं रिलेशनलाच काय म्हणतो ह्या दोघांच्या रेशोलाच काय म्हणतो पण इथे पॉइझन्स रेशो. ठीक आहे तर हे नोट करून घ्या. ठीक आहे हे टाइप आय होप की सगळ्यांना लक्षात आलं होते. नेक्स्ट आपण बघणार आहे तो पॉइझन्स रेशो. ओके पॉइझन्स रेशो कशाला म्हणलं जातं इट इज अ रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू longitudinal strain. Okay lateral strain to longitudinal strain or linear strain. Okay तर पॉइझन्स रेशोचं इंडिकेशन आहे म्यू. तर ई लॅटरल अपॉन ई लिनियर. ई लॅटरल अपॉन ई लिनियर. आता हे कसं लक्षात ठेवायचं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं लिनियर का लॅटरल. ओके एसएससी मध्ये बघा बाकीचे जे कॉम्पिटेटिव्ह डिप्लोमा लेवलचे एक्झाम असतात डायरेक्टली डेफिनेशन विचारलं किंवा मटेरियलच्या पॉइझन्स रेशोच्या व्हॅल्यू तिथे विचारलेलं. ठीक आहे तर लॅटरल आणि लिनियर अल्फाबेट नुसार ए फर्स्ट येतो आय. ओके हे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. नॉर्मली काय असतं लॅटरल अपॉन लिनियर. ओके तर इथे मी तुम्हाला फक्त हिंट सांगितली की लक्षात कसं ठेवायचं. नेक्स्ट पॉइझन्स रेशो हा 0 कधी असतो प्लास्टिक बॉडीसाठी. ओके पॉइझन्स रेशो हा 0 to 0.5 असतो सेमी इलास्टिक बॉडी. आणि पॉइझन्स रेशो हा 0.5 असतो हा इलास्टिक बॉडी प्युअर इलास्टिक. तर पॉइझन्स रेशोची व्हॅल्यू ही मॅक्झिमम 0.5 असते. ओके पॉइझन्स रेशोची व्हॅल्यू
ही मॅक्झिमम किती असते 0.5. ओके, तर हे आय होप की नोट करून घ्या. ठीक आहे, तर पुढचा पाठ आपण बघूया. हुक्स लॉ. ओके, हुक्स लॉ. तर हुक्स लॉचं स्टेटमेंट आहे विथिन इलास्टिक लिमिट stress is directly proportional to strain. ओके, विथिन इलास्टिक लिमिट. आता इकडे लक्षात आहे विथिन इलास्टिक लिमिट म्हणजे काय. मी डिटेलमध्ये स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन डायग्राम नाही घेत, फक्त इन शॉर्ट मध्ये जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत तेच तुम्हाला इथे सांगतो. ठीक आहे, हा जो असणार आहे ए पॉइंट, हा बी पॉइंट, हा सी पॉइंट, हा डी पॉइंट, हा ई पॉइंट आणि एफ पॉइंट. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय लक्षात आहे, जो फर्स्ट पॉइंट येतो इकडे हा ओरिजिन पासून, जो फर्स्ट पॉइंट होतो ए पॉइंट. ओके, ए पॉइंट वरती जो ए पॉइंट असतो तो त्याला काय म्हणतो आपण प्रपोर्शनल लिमिट. बी पॉइंटला म्हणतो आपण इथे इलास्टिक लिमिट, सी ला अप्पर यील्ड पॉइंट, डी ला लोअर यील्ड पॉइंट, ई ला अल्टिमेट पॉइंट आणि एफ ला इथे काय म्हणतो ब्रेकिंग पॉइंट. ओके, तर इथे अप टू ए किंवा बी हे काही केसेसमध्ये को इन्सिडेंट पण असू शकतात. ठीक आहे, एकच पॉइंट असू शकतो. ठीक आहे, पण जर तुम्हाला इथे सिक्वेन्स विचारला तर बाबा स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन डायग्राम मध्ये अप्पर काय असेल. ओके, तर फर्स्ट असतो तो प्रपोर्शनल लिमिट असतो, लक्षात ठेवा. सेकंड असतो इलास्टिक लिमिट, अप्पर यील्ड पॉइंट, लोअर यील्ड पॉइंट, अल्टिमेट पॉइंट आणि ही झाली डक्टाईलची डायग्राम. ओके, ब्रिटलसाठी ही वेगळी डायग्राम असेल स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन डायग्राम. तर ह्याच्यामध्ये इकडे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की आपल्याला दोन प्रॉपर्टी पण लक्षात येतील. जर इथे एरिया हा एवढा कव्हर झाला, ओके, एरिया कव्हर करणे म्हणजेच काय झाले, वर्क डन प्रोड्यूस होणं. ठीक आहे, तर जर ए पॉइंट पर्यंत जर वर्क डन असेल तर त्याला म्हटलं जातं रिझिलियन्स. ओके, म्हणजे जर बॉडी इलास्टिक लिमिट पर्यंत एनर्जी ऍब्झॉर्ब करत असेल अप टू इलास्टिक लिमिट तर त्याला काय म्हणलं जाईल रेझिलियन्स. ओके, आणि जर बॉडी इकडे फेल्युअर पॉइंट पर्यंत म्हणजे एफ पॉइंट पर्यंत, अल्टिमेट पर्यंत किंवा ब्रेकिंग पॉइंट पर्यंत, ओके, जर ती एनर्जी ऍब्झॉर्ब करत असेल तर त्याला काय म्हणलं जाईल टफनेस. परत एकदा सांगतो, ही प्रॉपर्टी गेट एक्झामला 2017 आणि 18ला विचारलेली आहे, तर तुम्हाला ही इम्पॉर्टंट आहे. तर जर बॉडी इथे एनर्जी ऍब्झॉर्ब अप टू इलास्टिक लिमिट, ओके, इलास्टिक लिमिट पर्यंत जर एनर्जी ऍब्झॉर्ब होत असेल तर त्या कन्सेप्टला काय म्हणलं जाईल रेझिलियन्स और स्ट्रेन एनर्जी. आणि जर एनर्जी ऍब्झॉर्ब अप टू फेल्युअर पॉइंट और अल्टिमेट पॉइंट तर त्या पॉइंटला काय म्हणलं जाईल टफनेस. मग तुम्हाला असे विचारलं जाईल हे एवढा रिजन दिला जाईल, मग ही एनर्जी ह्या पार्टची डेफिनेशन काय झाली तर ह्याचं मिनिंग काय होईल रेझिलियन्स. आणि हे जर विचारलं हे पूर्ण पार्ट जर कव्हर केलं वर्क डन तर ह्याचं मिनिंग होईल टफनेस. ओके, तर आपण हुक्स लॉ बघा. विथिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ओके, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कोण असणार आहे, यंग्स मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ओके, तर इथे असणार आहे एफ अपॉन ए
आता आपण इंजिनिअरिंग स्ट्रेसेस कन्सिडर करणार आहे, ठीक आहे. आणि चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. तर ह्याच्यावरून डिफॉर्मेशनचं काय झालं, एफ एल अपॉन ए. जो फॉर्म्युला तयार झाला तो काय झाला, एफ एल अपॉन ए. एफ एल अपॉन ए चेंज इन लेंथ येते लक्षात. तर इथे चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय आलं, एफ एल अपॉन ए. तर हे नोट करून घ्या, हुक्स लॉ. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट आपण बघूया इथे. आता जो आपण बघितला चेंज इन लेंथ, सपोज एखादा बार असेल, त्या बारवरती फोर्स इथे अप्लाइड झाला आणि हा बार टॉपला फिक्स आहे. तर इथे चेंज इन लेंथचा फॉर्म्युला काय येणार आहे, एफ एल अपॉन ए. ओके, हा आता डिराईव्ह केला होता. हे परत एकदा मी सांगितलं, ठीक आहे. तर सपोज आता ह्या जे काही सेल्फ वेट मिळेल, जे काही बारचं डिफॉर्मेशन होणार आहे, ड्यू टू सेल्फ वेट. ओके, सेल्फ वेटमुळे जे काही डिफॉर्मेशन होणार आहे त्याच्या ओन वेटमुळे, तर ह्याच्यावरती क्वेश्चन एक सेट केला जाऊ शकतो, ठीक आहे. हे झालं, हे जे डिफॉर्मेशन आहे ते एक्सटर्नल फोर्स वरती झालं, ठीक आहे. तर सेल्फ वेट वरती जे काही डिफॉर्मेशन होईल ते एफ एल अपॉन 2a, एफ एल अपॉन 2a. ओके, ओके, लक्षात आलं असेल. आणि हा जर बार प्रिझमॅटिक असेल, ओके, कोनिकल बार असेल, जर कोनिकल बार असेल आणि त्याच्या सेल्फ वेटमुळे जर डिफॉर्मेशन आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, या दोन्हीमध्ये आपण बघतोय सेल्फ वेट आणि बार इथं कसं आहे, कोनिकल बार आहे. ओके, कोनिकल बार असेल तर ह्याचा असतो फॉर्म्युला एफ एल अपॉन 6a. 6 हा कोनिकल मध्ये असणार आहे आणि बार जो नॉर्मल शेपचा असेल, क्रॉस सेक्शन एरिया जर थ्रोआउट सेम असेल तर एफ एल अपॉन 2a. ओके, आणि हे दोन्ही डिफॉर्मेशन कशामुळे होईल, सेल्फ वेट. जर स्पेसिफिक वेटच्या फॉर्म मध्ये दिला, स्पेसिफिक वेट चेंज इन लेंथ, तर स्पेसिफिक वेटच्या फॉर्म मध्ये याचा फॉर्म्युला येणार आहे, हे स्पेसिफिक वेट झालं. ओके, गॅमा आहे तो स्पेसिफिक वेट आहे. आणि जर इथे चेंज इन लेंथ इज इक्वल टू गॅमा एल स्क्वेअर अपॉन 6e असेल तर हे कशासाठी झालं, कोनिकल बारसाठी. ओके, हा एक विचारला जाऊ शकतो. जर ऑप्शन मध्ये तुम्हाला स्पेसिफिक वेटच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला असतील तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. ओके, हे सेल्फ वेट, बार डिफॉर्म ड्यू टू सेल्फ वेट आणि कोनिकल बार डिफॉर्म ड्यू टू सेल्फ वेट. ओके, डिफॉर्म ड्यू टू सेल्फ वेट. अजून एक इम्पॉर्टंट आहे, आता इथे हा एरिया डायरेक्टली पाय बाय 4 डी स्क्वेअर घेऊ शकता, पण जर कोनिकल बार दिला तर एरिया काय घेणार, पाय बाय 4 d1 इंटू d2. लक्षात ठेवा. ओके, जर कोनिकल बार दिला तर तिथे एरिया काय घ्यायचा आहे, पाय बाय 4 d1 इंटू d2. हा पार्ट तुम्हाला इथे इम्पॉर्टंट आहे. ओके,
तर असेच एक्झाम्पल हे एक्झाम मध्ये विचारले जातात की बाबा बार डिफॉर्म ड्यू टू सेल्फ वेटमुळे तो काय डिफॉर्म होईल, ठीक आहे. तरी ते FL अपॉन 2A. तर हे लक्षात ठेवा, हे जे होतं ते जो एक्सटर्नल फोर्स त्याच्यावरती ऍक्ट झाला त्याच्यामुळे डिफॉर्मेशन किती होतं FL अपॉन A. पण सेल्फ वेट ह्या बॉडीचं जे सेल्फ वेट असणार ह्याच्यामुळे FL अपॉन A. ओके. स्पेसिफिक वेट, ठीक आहे. हे बघूया आपण हे कसं आलं ते स्पेसिफिक वेट नुसार. आता हे आपण बघूया की चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय होतं FL अपॉन A. FL अपॉन A. ओके. तर इथे FL अपॉन A हे 2A होतं सेल्फ वेट. तर आपल्याला हे जे कन्व्हर्जन ह्याच्यामध्ये कसं झालं ते बघायचं. स्पेसिफिक वेट इज इक्वल टू काय असतं, स्पेसिफिक वेट म्हणजे वेट अपॉन व्हॉल्यूम, ठीक आहे. वेट अपॉन व्हॉल्यूम. तर इथे वेट अपॉन व्हॉल्यूम स्पेसिफिक वेट M इंटू G. व्हॉल्यूम असणार आहे एरिया इंटू लेंथ. ओके. एरिया इंटू लेंथ. तर आपलं इथे कन्व्हर्जन F इथं वेट आहे असं ठेवूया, फोर्स अपॉन एरिया म्हणजे गॅमा इंटू. ठीक आहे. लक्षात आहे कसं झालं ते कन्व्हर्जन. आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहे की स्पेसिफिक वेट मध्ये कन्वर्ट कसं झालं होतं. चेंज इन लेंथ इज इक्वल टू FL अपॉन 2A. ठीक आहे. तर स्पेसिफिक वेट इज इक्वल टू काय असतं, वेट अपॉन व्हॉल्यूम. ओके. इथे वेट अपॉन फोर्सच कन्सिडर करूया. तर इथे व्हॉल्यूम म्हणजे काय होणार, एरिया इंटू लेंथ. ओके. इथे स्पेसिफिक वेट इंटू लेंथ इज इक्वल टू काय झालं, F अपॉन A. तर इथे F अपॉन A च्या जागी तुम्ही इथे हे L आणि हे L काय होईल, L स्क्वेअर अपॉन 2A. आले लक्षात कसं झालं कन्व्हर्जन. ठीक आहे. हे कन्व्हर्जन कसं आलं सेम टाईप मध्ये कोनिकल बार मध्ये पण असेल. ओके. हे लक्षात ठेवा की कसं आलं, कारण तुम्हाला ऑप्शन मध्ये इथे एरिया दिला जाईल. ऑप्शन थोडेसे क्रिटिकल करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा पॉईंट मला वाटतं इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. आपण पुढचा पार्ट बघूया. ठीक आहे. नेक्स्ट आपण आता इथे बघितलं स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन डायग्राम फॉर स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन डायग्राम. डायग्राम बघितली होती आणि त्याच्यावरून काय पॉइंट आउट केलं आपण इथे, चेंज इन लेंथ और डिफॉर्मेशन. ओके. हुक्स लॉ आपण इथे फाइंड आउट केलं डिफॉर्मेशन. तर आता इथे आपण इकडे हा जर एक सिंगल बॉडी ह्याच्यावरती फोर्स अप्लाइड होत आहे, ह्या बॉडीची लेंथ L आहे, एरिया A आहे. तर चेंज इन लेंथ काय झालं रे, FL अपॉन A ना. चेंज इन लेंथ काय झालं, FL अपॉन A. ओके. जर इथे F हा फोर्स असेल, लेंथ एरिया आणि E, तर FL अपॉन A झाला. जर बॉडी सपोज कंपाऊंड शेप मध्ये असेल, कंपाऊंड शेप मध्ये
हा एफ आहे, हा L1 आहे, L2 आहे, L3 आहे, एरिया 1 आहे, एरिया 2 आहे, एरिया 3 आहे. ओके, तर इथं चेंज इन लेंथ काय होणार आहे? F1 L1 अपॉन A1 E1, F2 L2 अपॉन A2 E2, F3 L3 अपॉन A3 E3. ओके, तिन्ही साठी आपण काय करणार आहे? पण इथे जर तुम्ही बघितलं फोर्स सेम आहे आणि मटेरियल पण सेम असेल तर F आणि E कॉमन निघेल आणि त्यानुसार तुम्ही हे फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, तर आरटीओ एक्झाम मध्ये जे हे खूप लेंदी आणि ह्याच्यामध्ये बरेच पार्ट आहे, तर मी आरटीओ एक्झाम ओरिएंटेड फक्त तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली काय लक्षात ठेवायचं. तुम्हाला इथे या एक्झाम मध्ये असे क्वेश्चन इथे सेट केले जातील. हे लक्षात आले कंपाऊंडचे डिफॉर्मेशन कसं फाइंड आउट करायचं. ओके, पॅरलली नोट करून घ्या कारण की आपण शॉर्ट मध्ये सगळे पॉईंट कव्हर करतोय. ठीक आहे, पण एक्झाम ओरिएंटेड पॉईंट कव्हर करतोय. ठीक आहे, तर सपोज ही एक बॉडी, सपोज इथे तुम्हाला दिलं 10 किलो न्यूटन, हा 1 मीटर आहे आणि फोर्सेस प्रत्येक बॉडीवरती डिफरंट आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला इथे 70 दिलं. ओके, इथे तुम्हाला दिलाय इथे दिलाय 90 दिलं आणि इथे 30 दिलं. हे 1 मीटर आहे आणि 1 मीटर आहे. डायमीटर इथे 20 mm, 40 mm आणि 60 mm. ओके, हे डायमीटर आहे आणि इथे तुम्हाला हे फोर्सेस इथे प्रोव्हाइडेड केले आहेत. ठीक आहे, तर हे 10 आहे, हे 30, 90 आणि 70. तर ह्याच्यामध्ये लक्षात आहे इकडे तर तुम्हाला इथे अशा टाइप मध्ये बाबा एखादा सपोज ह्याच्यावरती सपोज स्ट्रेस काय ऍक्ट होईल. ओके, बॉडी ए वरती किंवा मग एखादा सपोज फर्स्ट आपण केस घेऊया, हा फोर्स तुम्हाला अननोन दिला. ओके, कन्सिडर करा की हा एखादा फोर्स तुम्हाला अननोन दिला आणि तुम्हाला अशी एक केस दिली आणि तुम्हाला सांगितलं हा एफ फाइंड आउट करा. तर लक्ष द्या, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये ज्या बॉडी असतात त्या स्टॅटिक कंडिशनला असतात. ओके, आणि स्टॅटिक कंडिशन ही कधी फुलफिल होते ज्यावेळेस इक्विलिब्रियम कंडिशन सॅटिस्फाय होतात. ठीक आहे, इक्विलिब्रियम कंडिशन काय? समेशन ऑफ हॉरिझॉन्टल इज इक्वल टू 0, समेशन ऑफ व्हर्टिकल इज इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ मोमेंट इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर इथे हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि मोमेंट, तर इथे हॉरिझॉन्टल इज इक्वल टू 0 म्हणजे काय येणार आहे 10 प्लस एफ. ओके, साइन काय किंवा हॉरिझॉन्टलला लेफ्टला मायनस आणि राईटला प्लस. ओके, प्लस 90 मायनस 90 आणि प्लस 70. तर याच्यावरून एफचा आन्सर येणार आहे 30. आलं लक्षात? हे कसं फाइंड आउट करायचं? जर एखादा फोर्स हा अननोन दिला असेल तर समेशन ऑफ हॉरिझॉन्टल इज इक्वल टू 0 घ्या आणि तो तिथे फोर्स तिथे फाइंड आउट करा. ओके, परत आता इम्पॉर्टंट कंडिशन आहे की आता प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं, हे लक्षात आले सगळ्यांचे, नोट करून घ्या. ठीक आहे, जर एखादा फोर्स त्याच्यामध्ये अननोन असेल तर तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा. ठीक आहे, आता पुढचा पॉइंट आहे, नेक्स्ट पॉइंट आहे हा 30 आला. ठीक, मग इंडिव्हिज्युअल फोर्सेस, आता चेंज इन लेंथ इथं काय असते? F1 L1 अपॉन A1 E1, F2 L2 अपॉन A2 E2 आणि F3 L3 अपॉन A3 E3. ही चेंज इन लेंथ आहे. ठीक आहे, चेंज इन लेंथ 1, चेंज इन लेंथ 2 आणि चेंज इन लेंथ 3. तर आता इथे F1 कसा फाइंड आउट करायचा? तर लक्ष द्या इकडे, मी खूप इम्पॉर्टंट आणि एकदम सिंपल ट्रिक सांगतो की F1 कसं फाइंड आउट करायचं. आता इथे 10 आहे, इथे 30 आहे, तर ह्याच्यामध्ये काय घ्यायचं?
तर जो फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट पार्ट कट करा आणि त्याच्या लेफ्ट साइडला जो फोर्स आहे तो फर्स्टचा झाला. येते लक्षात? ओके, हा फर्स्ट पार्टचा झाला. थर्ड पार्ट कट करा आणि त्याच्या राईट साइडला जो फोर्स आहे तो थर्ड पार्टचा झाला. ओके, तुम्हाला मग ह्याच्यावरती असा एकदम सगळा क्वेश्चन नाही विचारला जाणार बाबा फर्स्ट पार्ट वरती स्ट्रेस काय असेल, मग त्यासाठी तुम्हाला फोर्स लागेल. ठीक आहे, मी क्वेश्चन पण कसा विचारला जाईल तो पण सांगतो इकडे. ठीक आहे, हे फर्स्ट पार्ट झालं, हे थर्ड पार्ट झालं आणि आता जो सेकंड पार्ट आहे, सेकंड पार्ट मध्ये तुम्ही राईट साइडला बघा. राईट साइडला हे साइन काय दिलंय 70 आणि इकडे काय दिलंय 90. मग 70 प्लस घ्या, 90 मायनस घ्या, काय झालं -20. -20 आहे म्हणून इथं कॉम्प्रेशन आहे. टेन्शन आणि टेन्शन येते लक्षात. टेन्शन, कॉम्प्रेशन, टेन्शन. तर ह्या पद्धतीने इथे फाइंड आउट करायचं. परत एकदा सांगतो, फर्स्ट पार्टचा फोर्स आहे असा द्यायचा, थर्ड पार्टचा आहे असं थर्ड पार्टला दिला आणि ते सेकंड पार्ट हा मिडलला कट केला, राईट साइडला बघितला आणि साइन कुठले दिले, राईट साइडला पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साइडला निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह होता, निगेटिव्ह होता, सम काय झाली -20 म्हणून कॉम्प्रेशन दिलं आणि हे फाइंड आउट केलं. तर आता तुम्हाला विचारलं जाईल स्ट्रेस फाइंड आउट करा. तर स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन काय येणार आहे, एरिया. फोर्स माहिती आहे 10 × 10⁻³ आणि एरियावरून आपण काय काढू शकतो, स्ट्रेस आणि स्ट्रेन इथे फाइंड आउट करू शकतो. आय होप की तुम्हाला हे सगळं काही समजलं असेल. परत अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जर दोन्ही एंड हे फिक्स असतील, दोन्ही एंड हे फिक्स आहे, ओके, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आय होप की हे कसे फाइंड आउट केले. जर दोन्ही एंड फिक्स असतील, दोन्ही एंड जर फिक्स असतील तर टोटल डिफॉर्मेशन काय कन्सेप्ट लक्षात ठेवायचं, 0. ओके, दोन्ही एंड फिक्स असतील तर जे डिफॉर्मेशन होणार आहे ते इंटरनल होणार आहे. हा पार्ट टेन्साइल मध्ये जाईल किंवा कॉम्प्रेशन मध्ये जाईल, पण हे डिफॉर्मेशन होणार आहे. हा पार्ट जर इकडे एक्सटेंड झाला तर हा पार्ट इकडे एक्सटेंड होईल. ठीक आहे, आणि ह्यांचं सम जे डिफॉर्मेशन जे सम असणार आहे ते काय येणार आहे, 0 येणार आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की बोथ एंड आर फिक्स्ड, देन टोटल डिफॉर्मेशन इज इक्वल टू 0. पण जो मिडल पार्ट आहे तो डिफॉर्म होऊ शकतो, तो टेन्शन किंवा कॉम्प्रेशन किंवा टेन्शन होऊ शकतो, पण या दोन्हीची सम ओके ही काय होते, 0 असते. ठीक आहे, तर हे पॉइंट आय होप की मला इम्पॉर्टंट वाटले ह्या टॉपिक मध्ये. तर फर्स्ट टॉपिक हा असा आहे की थोडासा लेंदी आहे, ओके, आणि कन्सेप्ट खूप लेंदी कन्सेप्ट आहेत आणि सिंपल कन्सेप्ट आहेत. आपला जो इंटरेस्ट येणार आहे, जे आपण टॉपिक घेणार आहे, कॉलम प्रिन्सिपल स्ट्रेसेस स्ट्रेन मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याच्यामध्ये तुम्हाला मी एकदम पिक पॉइंट सांगणार आहे. ठीक आहे, तर ह्याच्यातले पण एकदम व्यवस्थित पॉइंट आतापर्यंत सांगितलेले आहेत. आय होप की एवढे पॉइंट सफिशियंट आहेत. अजून एक लेक्चर आपल्याला ह्याच्यासाठी लागेल आणि त्याच्यानंतर हा पार्ट इथे कम्प्लीट होईल. ठीक आहे, तर पुढच्या लेक्चरला आपण इथे इलास्टिक कॉन्स्टंट बघूया, इलास्टिक कॉन्स्टंटचे रिलेशन. ओके, पॉयझन्स रेशोच्या डिफरंट मटेरियलसाठी व्हॅल्यू काय असतात. ठीक आहे, इलास्टिक कॉन्स्टंटचे जे रिलेशन आहेत EJK मध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत रिलेशन. तुम्हाला एक्झाम मध्ये डायरेक्टली 2013-17 मध्ये डायरेक्टली क्वेश्चन हे रिलेशन वरती पडले, विचारलेले. ठीक आहे, तर हे जे काही 3-4 रिलेशन आहेत ते आपण परफेक्टली बघूया आणि पॉयझन्स रेशो रिलेटेड प्रॉब्लेम बघूया, थर्मल स्ट्रेसेस ही कन्सेप्ट बघूया. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा टॉपिक आपला काय होईल इथे कम्प्लीट होईल. ठीक आहे, ओके.